माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मधल्या दीर्घ काळानंतर आज पुन्हा एकदा आपल्यामध्ये मन की बात, जन की बात, जन जन की बात, जन मन की बात करण्यासाठी प्रारंभ केला जात आहे. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये कार्यक्रमांमध्ये मी खूप व्यस्त तर होतोच, परंतु मन की बातची मजा काही वेगळीच आहे. काहीतरी कमी आहे असं मला सारखं जाणवत होतं. आपल्या माणसांमध्ये बसून अगदी हलक्या-फुलक्या वातावरणामध्ये 130 कोटी देशवासियांच्या परिवारामधल्या एका स्वजनाच्या रूपामध्ये अनेक गोष्टी आपण ऐकत होतो. काही गोष्टी पुन्हा एकदा बोलत होतो. काही वेळेस तर तुमच्याच गोष्टी आपल्या लोकांसाठी प्रेरणा बनत होत्या. हा मधला सुट्टीचा कालखंड कसा गेला असेल आपण कल्पना करू शकता. रविवार, महिन्यातला शेवटचा रविवार, सकाळी 11 वाजता आपली भेट ठरलेली. मलाही काही ना काही चुकल्यासारखं, राहून गेल्यासारखं वाटत होतं. तुम्हालाही वाटत होतं ना? नक्कीच वाटत असणार. हा काही निर्जीव कार्यक्रम नव्हता. या कार्यक्रमामध्ये जिवंतपणा होता, आपलेपणा होता, त्यामध्ये मन लावलं होतं, अगदी हृदयानं जोडलेला होता. आणि म्हणूनच हा जो मधला काळ गेला तो फारच कठीण होता असं मला जाणवलं. मी काहीतरी मिस करतोय असं मला प्रत्येक क्षणाला वाटत होतं. आणि ज्यावेळी मी मन की बात करतो त्यावेळी भलेही मी एकटाच बोलत असेन आणि ते शब्द कदाचित माझे असतील, आवाज माझा असेल, परंतु ती कथा तुमची असते, पुरुषार्थ तुमचा असतो, पराक्रम तुमचा असतो. मी तर फक्त माझे शब्द आणि माझी वाणी यांचा वापर करत होतो. आणि या कारणामुळेच मी या कार्यक्रमाला नाही तर तुम्हा सर्वांना मिस करत होतो. मनामध्ये एकदम रिक्ततेची भावना निर्माण झाली होती. एकदा तर मनात आलं की आता निवडणुका संपल्यात, त्यामुळे लगेचच आपल्यामध्ये येऊन 4 गोष्टी बोलाव्यात. परंतु नंतर विचार केला की नाही, आपला तो रविवारवाला कार्यक्रम आहे आणि तो असाच सुरू राहिला पाहिजे. परंतु या रविवारनं मात्र खूपच प्रतीक्षा करायला लावली. चला, अखेर संधी मिळालीच. एका कौटुंबिक वातावरणामध्ये मन की बात करायची आहे. लहान लहान, अगदी साध्या सुध्या, हलक्या फुलक्या गोष्टी समाजामध्ये, जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. हा एक प्रकारे त्याचाच भाग असून हा क्रम एका नवीन ऊर्जेला, शुद्ध चैतन्याला जन्म देतो. आणि एका अर्थाने नवभारताच्या चैतन्याला, ऊर्जेला सामर्थ्य देत हा क्रम असाच सुरू ठेवून पुढे वाटचाल करायची आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक संदेश आले आहेत. त्यामध्ये असंख्य लोकांनी मन की बात मिस करत असल्याचं म्हटलंय. हे संदेश मी ज्यावेळी वाचतो, ऐकतो त्यावेळी मला खरंच छान वाटतं. आपलेपणाची भावना मनाला जाणते. कधी कधी तर मला वाटतं की हा माझा स्वपासून सुरू झालेला समष्टीपर्यंतचा प्रवास आहे. ही माझी अहम ते वयम अशी यात्रा आहे. माझ्यासाठी तुमच्याबरोबर केलेला हा मौन संवाद म्हणजे एक प्रकारे माझ्या आध्यात्मिक यात्रेच्या अनुभूतीचा एक अंश होता. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये मी केदारनाथला का गेलो याविषयी अनेक लोकांनी खूप सारे प्रश्न विचारले आहेत. असे प्रश्न विचारण्याचा तुमचा अधिकार आहे आणि तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची जिज्ञासाही असणार हे मी समजू शकतो. मलाही माझ्या या भावना तुमच्यापर्यंत कधी एकदा पोचवाव्यात असं झालं. परंतु आज त्या विषयावर बोलण्याचं ठरवलं तर कदाचित मन की बातचं स्वरूप बदलून जाण्याची शक्यता जास्त. निवडणुकीची धामधूम सुरू होती. जय पराजयाचे अंदाज बांधले जात होते. काही ठिकाणी अजून मतदान होणार होतं आणि मी केदारनाथला निघालो. अनेक लोकांनी तर यातून राजकीय अर्थध्वनित केले. माझ्यासाठी म्हणाल तर केदारनाथची भेट म्हणजे माझ्यातल्या स्वला भेटणं होतं. आता यापेक्षा आणखीन जास्त काही मी आज सांगणार नाही. एक मात्र सांगतो की मन की बातला दिलेल्या अल्पविरामामुळे माझ्या मनामध्ये थोडी रिक्ततेची भावना निर्माण झाली होती. केदारच्या दरी डोंगरांमध्ये, त्या एकांत गुहेमध्ये कदाचित ही पोकळी भरून काढण्याची संधी मनाला नक्कीच मिळाली असावी असं मला वाटतंय. आता राहिला आपली जिज्ञासा शांत करण्याचा विषय. कधी ना कधी त्याच्यावरही चर्चा करता येईल असा मी विचार केलाय. मात्र आत्ता ही चर्चा मी कधी करेन हे आत्ताच सांगता येणार नाही, परंतु नक्की करेन, कारण तुम्हा सर्वांचा माझ्यावर अधिकार आहे. ज्याप्रमाणे केदार भेटीविषयी जाणून घेण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे, तसंच एका सकारात्मक गोष्टीला बळ देण्याचा तुमचा प्रयत्न तुमच्या बोलण्यावरून मला सातत्याने जाणवतो. मन की बातसाठी जी पत्रं येतात, जे इनपुट मिळतं, ती रुटीन म्हणजे दैनंदिन सरकारी कामकाजापेक्षा अगदी वेगळी असतात. कधी कधी तुम्ही पाठवलेलं पत्रही माझ्यासाठी एक प्रकारे प्रेरणा देण्याचं कारण बनतं. काही वेळेस तर माझा विचार प्रक्रियेला धार देण्याचं काम तुमचे काही शब्द करतात. देश आणि समाज यांच्यासमोर असलेली आव्हानं लोकांकडून मला समजतात. त्याचबरोबर या समस्यांवर नेमके उत्तर काय आहे हेही लोक सांगत असतात. पत्रांमध्ये लोक आपल्या समस्या मांडतात, त्याचबरोबर त्याला काय उत्तर आहे हेही लिहितात असं मला दिसून आलंय. प्रश्नांच्या जोडीला त्याची उत्तरं कोणत्या ना कोणत्या नवीन कल्पना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रगट करतात. जर कोणी एखादा स्वच्छतेविषयी लिहित असेल तर अस्वच्छतेविषयी तो आपली नाराजी शब्दातून व्यक्त करतो.
त्याचबरोबर स्वच्छतेसाठी चोहोबाजूनी जो प्रयत्न सुरू आहे त्याचंही कौतुक करतो. कोणी एखादा पर्यावरणाच्या विषयावर चर्चा करतो आणि निसर्गाच्या ऱ्हासाविषयी होत असलेली पीडा व्यक्त करतो. त्याच्या जोडीला त्यानं पर्यावरण संरक्षणासाठी स्वतः कोणते प्रयोग केले हेही पत्रात नमूद करतो. त्यानं इतरत्र केलेले काही प्रयोग जर पाहिले, अनुभवले असतील तर त्यांची माहिती देतो आणि त्याच्या मनातल्या कल्पनाही तो मांडतो. याचाच अर्थ एक प्रकारे समस्यांचं समाजव्यापीकरण, निराकरण कशा पद्धतीने करणं शक्य आहे याची झलक तुम्हा सर्वांच्या पत्रातल्या गोष्टींमुळे वाचायला मिळते, हे मला जाणवत असतं. मन की बात देश आणि समाज यांच्यासाठी एका आरशाप्रमाणे आहे. या आरशातलं प्रतिबिंब आपल्याला सांगतं की देशवासियांमध्ये किती ताकद, बळकटी आहे. तसंच त्यांच्यामध्ये प्रतिभेची, उपजत कौशल्याची कोणत्याही प्रकारे कमतरता नाही, हे या प्रतिबिंबावरून स्पष्ट होतं. आता फक्त गरज आहे ती असलेल्या प्रचंड क्षमतेला आणि प्रतिभेला समाविष्ट करून नवीन संधी निर्माण करण्याची. त्यांच्याकडे जे काही आहे ते कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे. 130 कोटी देशवासीय मजबूतीनं आणि सक्रियतेनं देशाच्या प्रगती कार्यामध्ये सहभागी होऊ इच्छितात, हे सुद्धा मन की बातमध्ये दिसून येतं. आणखीन एक गोष्ट मी जरूर सांगू इच्छितो की मन की बातसाठी मला इतकी पत्र येतात, असंख्य फोन कॉल येतात, प्रचंड संख्येने संदेश मिळत असतात, परंतु त्यामध्ये तक्रारीचा सूर खूपच कमी असतो. त्याचबरोबर कोणी काही मागणी केली आहे, स्वतःसाठी काही द्यावं अशी विनंती केली आहे, असं एखादंही पत्र गेल्या 5 वर्षात पाहिल्याचं मला आठवत नाही. तुम्ही कल्पना करू शकता, देशाच्या पंतप्रधानाला कोणी एखादा पत्र लिहितोय, मात्र तो स्वतःसाठी काहीही मागत नाही. यावरून आपल्या देशाच्या कोट्यावधी लोकांची भावना किती उच्च कोटीची असेल हे लक्षात येतं. मी ज्यावेळी या अशा सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करतो त्यावेळी माझ्या मनाला किती आनंद होतो, मला किती प्रचंड ऊर्जा मिळते. तुम्ही लोक मला चालायला लावता, तुम्हीच मला धावायला मदत करता, अगदी क्षणाक्षणाला ऊर्जावान बनवण्याचं काम तुम्हीच करता, याची कल्पनाही तुम्हाला नसेल. आणि आपलं हेच नातं, हेच जोडले गेलेले ऋणानुबंध मी खूप खूप मिस करत होतो. आपके विश्वास के फाउंडेशन का था. आप ही थे जिसने विश्वास का रूप लिया था और इसी के कारण सहज रूप से आज माझं मन अगदी आनंदाने भरून गेलंय. मागच्या वेळी मी शेवटी म्हणालो होतो की आपण आता 3-4 महिन्यांनी भेटूया. त्याचाही काही लोकांनी राजकीय अर्थ काढला होता. लोक म्हणाले, अरे मोदीजींना किती आत्मविश्वास आहे, त्यांना केवढा भरवसा आहे. हा आत्मविश्वास काही मोदींचा नव्हता, तर हा विश्वास तुमच्या विश्वासाचा पाया होता. तुम्ही सर्वांनीच तर विश्वासाचं रूप घेतलं होतं. आणि म्हणूनच अतिशय सहजपणानं मी अखेरच्या मन की बात मध्ये म्हणालो होतो की आता काही महिन्यानंतर तुमच्याशी बोलायला येईन. वास्तविक मी आलेलो नाही, तर तुम्ही लोकांनी मला आणलंय. तुम्हीच तर मला इथे बसवलंय आणि तुम्हीच तर मला पुन्हा एकदा बोलण्याची संधी दिली. या भावनेनेच चला तर मग मन की बातचा क्रम पहिल्यासारखाच पुढे सुरू ठेवूया. ज्यावेळी देशामध्ये आणीबाणी लागू झाली त्यावेळी त्याचा विरोध फक्त राजकीय परिघापर्यंत मर्यादित राहिला नव्हता, राजकीय नेत्यांपुरता सीमित नव्हता, कारागृहापर्यंत आंदोलन मर्यादित राहिलेलं नव्हतं. लोकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये आक्रोश होता. लोकशाही गमावल्यामुळे मनात एक प्रकारची तगमग जाणवत होती. ज्यावेळी वेळच्या वेळी भोजन मिळतं त्यावेळी भूक म्हणजे काय हे समजत नसतं. अगदी त्याचप्रमाणे लोकशाहीतल्या अधिकारांचं महत्त्व ते कोणी हिसकावून घेतो त्यावेळी समजतं. आणीबाणीच्या काळात आपलं काहीतरी हिसकावून घेतलं गेलंय असं देशातल्या प्रत्येक नागरिकाला वाटत होतं. ज्या गोष्टीचा आपण कधी वापर केला नाही अशी गोष्ट सुद्धा जर कोणी हिसकावून घेतली तरीही त्याचं दुःख होतं, त्याच्या यातना होतात. भारताच्या घटनेमध्ये काही व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे लोकशाही इथं रुजली आहे. समाज व्यवस्था चालवण्यासाठी घटनेची आवश्यकता असते, कायदे नियम यांचीही गरज असते, अधिकार आणि कर्तव्य यांची चर्चा होत असते. परंतु भारत गर्वानं, अभिमानानं सांगू शकतो की आमच्यासाठी कायदा नियम यांच्यापेक्षाही मोठे आमच्यावर झालेले लोकशाहीचे संस्कार आहेत. लोकशाही आमची संस्कृती आहे. और इसीलिए देश अपने लिए नहीं, एक पूरा चुनाव अपने हित के लिए नहीं, लोकतंत्र की रक्षा के लिए आहूत कर चुका था. शायद दुनिया के किसी देश में वहां के जन जन ने लोकतंत्र के लोकशाही आमचा वारसा, आमची परंपरा आहे आणि हा वारसा बरोबर घेऊनच आम्ही लहानाचे मोठे झालो आणि म्हणूनच लोकशाही नसेल तर तिचा अभाव देशवासियांना जाणवतो. आणीबाणीच्या काळात आम्ही हा अनुभव घेतला होता. म्हणूनच देशानं आपल्यासाठी नाही, आपल्या हितासाठी नाही, तर लोकशाहीच्या रक्षणासाठी एका संपूर्ण निवडणुकीची आहुती दिली होती. कदाचित संपूर्ण दुनियेमधल्या कोणत्याही देशामध्ये असं घडलं नसेल की इथल्या जनतेनं लोकशाहीसाठी आपल्या इतर अधिकारांची
आवश्यकतांची पर्वा न करता केवळ लोकशाहीसाठी मतदान केलं। अशी एक निवडणूक या देशाने 1977 मध्ये पाहिली। अलीकडेच लोकशाहीतलं महापर्व म्हणजे सर्वात मोठा निवडणूक कार्यक्रम आपल्या देशात पार पडला। श्रीमंतांपासून ते अगदी गरिबांपर्यंत सर्व लोक या निवडणूक पर्वामध्ये आनंदाने सहभागी झाले। ते आपल्या देशाच्या भविष्याचा निर्णय करण्यासाठी तत्पर होते। और इस लोकतंत्र को जर एखादी गोष्ट आपल्या जवळ असेल तर आपल्याला त्या गोष्टीचं फारसं महत्त्व वाटत नाही, तिचं मूल्यांकनही आपण कमीच करतो। इतकंच नाही तर त्या गोष्टीमध्ये काही आश्चर्यकारक नवलाचे गुण आहेत याकडेही आपण फारसं लक्ष देत नाही। आपल्याला जी बहुमूल्य लोकशाही मिळाली आहे तिला आपण अगदी सहजतेनं गृहीत धरलंय। आपली लोकशाही अतिशय महान आहे आणि या लोकशाहीला आमच्या रक्तामध्ये स्थान मिळालंय। याची आपण स्वतःलाच वारंवार आठवण करून दिली पाहिजे। अनेक पिढ्यांनी केलेल्या साधनेमुळे पिढ्यानपिढ्यांचे संस्कार घेऊन एका विशाल व्यापक मनाची अवस्था म्हणजे लोकशाही आहे। भारतामध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीत 61 कोटींपेक्षा जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावला। 61 करोड ही संख्या आपल्याला खूपच सामान्य किरकोळ वाटू शकते, परंतु जर जगाचा हिशेब मांडायचा झाला तर मी सांगतो एक चीन सोडला तर इतर कोणत्याही देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांनी भारतामध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत जितक्या मतदारांनी मतदान केलं ती संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे, जवळपास दुप्पट आहे। संपूर्ण युरोपची जितकी लोकसंख्या आहे त्यापेक्षाही जास्त भारतामध्ये एकूण मतदार आहेत। यावरून आपल्या लोकशाहीच्या विशालतेचा आणि व्यापकतेचा परिचय होतो। 2019च्या निवडणुका म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये दुनियेतल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक होती। जहां अर्धसैनिक बलों के करीब 3 लाख सुरक्षा कर्मियों ने अपना दायित्व ही निवडणूक पार पाडण्यासाठी किती मोठ्या स्तरावर साधन आणि मनुष्यबळाची आवश्यकता असेल याची आपण कल्पना करू शकता। लाखो शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी दिवस रात्र परिश्रम केल्यामुळे निवडणुका पार पडू शकल्या। लोकशाहीचा हा महायज्ञ यशस्वी करण्यासाठी अर्धसैनिक दलाच्या जवळपास 3 लाख सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली। त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यांच्या 20 लाख पोलीस कर्मचाऱ्यांनीही परिश्रमाची पराकाष्ठा केली। या लोकांच्या अथक मेहनतीचं फळ म्हणजे यावेळी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जास्त मतदान झालं। मतदानासाठी संपूर्ण देशामध्ये जवळपास 10 लाख मतदान केंद्र उघडण्यात आली होती। जवळपास 40 लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम यंत्र, 17 लाखांपेक्षा जास्त व्हीव्हीपॅट यंत्र वापरण्यात आली। एकूण निवडणुकीचा किती प्रचंड व्याप होता याची आपण कल्पना करू शकता। एकही मतदार आपल्या मताधिकारापासून वंचित राहू नये, सर्व पात्र मतदारांना आपला मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी हा सगळा आटापिटा केला होता। अरुणाचल प्रदेश सारख्या दुर्गम क्षेत्रामध्ये अगदी एका महिला मतदारासाठी मतदान केंद्र बनवण्यात आलं होतं। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना त्या दुर्गम स्थानी पोहोचण्यासाठी 2-2 दिवस प्रवास करावा लागला होता। हे जाणून आपल्याला नवल वाटेल। हाच तर या लोकशाहीचा खरा सन्मान आहे। दुनियेमध्ये सर्वात उंच स्थानी मतदान केंद्र उघडण्याचं कामही भारतातच झालंय। हे मतदान केंद्र हिमाचल प्रदेशातल्या लाहौल स्पिती इथं आहे। हे ठिकाण 15,000 फूट उंचावर आहे। याशिवाय या निवडणुकीत अभिमानानं सांगावं अशी एक गोष्ट घडली। यंदा महिलांनीही पुरुषांप्रमाणेच उत्साहानं आपल्या मतदानाचा हक्क बजावला। या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या महिला आणि पुरुषांचं प्रमाण जवळजवळ सारखंच होतं। आणखीन एक उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे लोकसभेमध्ये 78 महिला खासदार म्हणून निवडून आल्या आहेत। हा एक विक्रमच आहे। निवडणूक आयोगाला आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि भारतीय जागरूक मतदारांना नमन करतो। माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही सर्वांनी माझ्या तोंडून अनेकदा ऐकलं असेल की बुके नाही तर बुक असा माझा आग्रह असतो। आपण सर्वजण स्वागत सत्कार करताना फुलांच्या ऐवजी पुस्तकं देऊ शकतो। हे ऐकून आता अनेक ठिकाणी लोक पुस्तकं भेट देऊन स्वागत करायला लागले आहेत। मला अलीकडेच कुणीतरी प्रेमचंद की लोकप्रिय कहानियां या शीर्षकाचं पुस्तक भेट दिलं। मला ही भेट खूप आवडली। खरं तर मला खूप काही वेळ मिळू शकला नाही, तरीही प्रवासातल्या काळात मला त्यांच्या काही कथा पुन्हा एकदा वाचण्याची संधी मिळाली। प्रेमचंद यांनी आपल्या कथांमध्ये समाजाचं यथार्थ चित्रण केलं। ते वाचताना त्या काळाचं चित्रच आपल्या डोळ्यासमोर निर्माण व्हायला लागतं। त्यांनी लिहिलेला प्रत्येक तपशील, प्रत्येक गोष्ट जिवंत होत जाते। अतिशय सहज सोप्या भाषेत त्यांनी लिहिलेल्या कथा मानवी संवेदनाची अभिव्यक्ती करणाऱ्या असल्यामुळे मनाला स्पर्श करतात। त्यांच्या कथांमध्ये समग्र भारताची मनोभावना समाविष्ट झालेली जाणवते।
त्यांनी लिहिलेली नशा नावाची कथा वाचत असताना माझं मन आपोआपच समाजात असलेल्या आर्थिक विषमतेच्या प्रश्नामागे धावलं. मला माझ्या तरुणपणातला कालखंड आठवला. समाजातल्या आर्थिक विषमतेवर आम्हा युवकांचा रात्रभर वादविवाद होत असे. एक बालक के संवेदनशील जमीनदाराचा मुलगा ईश्वरी आणि गरीब कुटुंबातला बीर यांच्या या कथेतून खूप काही शिकायला मिळतं. जर आपण सावध राहिलो नाही तर वाईट संगतीचा परिणाम कधी आणि कसा होतो हे लक्षातही येत नाही. तो सच मायने दुसऱ्या कथेने तर माझ्या मनाला अगदी खोलवर स्पर्श केला. अपने चरम पर ही कथा होती ईदगाह. इस कहानी की यामध्ये एका बालकाची संवेदनशीलता, त्याच्या मनामध्ये आपल्या आजीविषयी असलेली अपार माया, इतक्या लहान वयामध्ये विचारांमध्ये असलेली परिपक्वता यांचं दर्शन या कथेतून होतं. 4-5 वर्षांचा हमीद ज्यावेळी जत्रेतून चिमटा घेऊन आपल्या आजीकडे येतो त्यावेळी खऱ्या अर्थानं मानवी संवेदना अत्युच्च शिखरापर्यंत पोहोचते. कहानी है या कथेमधलं शेवटचं वाक्य वाचकाला अतिशय भावुक बनवणारं आहे, कारण त्यामध्ये जीवनातले खूप मोठं सत्य सांगितलंय. हे वाक्य असं आहे, फसल नष्ट होने बच्चे हामिद ने बूढ़े हामिद का पाठ खेला था, बुढ़िया अमीना बालिका अमीना बन गई थी. खेत में नहीं सोना पड़ेगा. अशीच एक खूप मार्मिक कथा आहे कहानियां लगभग पूस की रात. सदी भर या कथेमध्ये एका गरीब शेतकऱ्याच्या जीवनातल्या चित्तर कथेचं अतिशय सजीव चित्रण वाचायला मिळतं. आपलं पीक नष्ट झाल्यानंतरही हळदू शेतकरी यासाठी आनंदी होतो की आता त्याला शेताची राखण करण्यासाठी म्हणून कडाक्याच्या थंडीत शेतामध्ये झोपावं लागणार नाही. के बारे में पढ़ा. वास्तविक या सगळ्या कथा जवळपास शतकापूर्वीच्या काळातल्या आहेत, परंतु त्या आजच्या काळामध्येही लागू पडतात. या कथा वाचल्यानंतर मला एका वेगळ्याच प्रकारची अनुभूती आली. पी के मुरलीधरन और आता वाचनाची चर्चा सुरू आहे म्हणून सांगतो, मी कुठेतरी केरळमधल्या अक्षरा ग्रंथालयाविषयी वाचलं होतं. हे ग्रंथालय इडुक्कीच्या अगदी घनदाट जंगलामध्ये असलेल्या एका गावामध्ये. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. इथले प्राथमिक शिक्षक पी.के. मुरलीधरन आणि एक छोटंसं चहाचं दुकान चालवणारे पी.व्ही. चिन्नाथंपी या दोघांनी मिळून अथक परिश्रमाने ग्रंथालय सुरू केलं. रात में एकेकाळी हे दोघे जण पुस्तकाचं गाठोडं बनवायचे आणि आपल्या पाठीवरून ओझं वाहत जंगलातल्या आपल्या गावात पुस्तकं न्यायचे. पढ़ने के सब आज हेच ग्रंथालय इथल्या आदिवासी मुलांबरोबरच प्रत्येकाला एक नवीन दिशा दाखवण्याचं काम करतंय. गुजरातमध्ये वांचे गुजरात ही मोहीम चांगलीच यशस्वी ठरली. या मोहिमेमध्ये सर्व वयोगटातले लाखो जण सहभागी झाले आणि त्यांनी पुस्तकं वाचली. आजच्या डिजिटल युगामध्ये गुगल गुरुच्या काळामध्ये माझा तुम्हाला आग्रह आहे की आपल्या दैनंदिन कामामध्ये पुस्तकं वाचण्यासाठी थोडा वेळ जरूर काढून ठेवा. तुम्ही पुस्तकं वाचण्यातून नक्कीच खूप आनंद मिळवाल. मेरे तुम्ही जे कोणतं पुस्तक वाचाल त्याविषयी नरेंद्र मोदी ॲपवर जरूर अभिप्राय लिहून पाठवा, म्हणजे मन की बातच्या सर्व श्रोत्यांनाही त्या पुस्तकाविषयी माहिती मिळू शकेल. वर्तमान बल्कि भविष्य माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशातले लोक केवळ वर्तमान काळाचा विचार करत नाही तर त्यांना भविष्यातल्या आव्हानांचाही विचार करावासा वाटतो, आणि ही गोष्ट माझ्यासाठी आनंदाची आहे. नरेंद्र मोदी ॲप आणि माय गोव्ह यांच्यावर तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रिया मी वाचत होतो. त्यावेळी माझ्या लक्षात आलं, पाणी समस्येविषयी अनेक लोकांनी खूप काही लिहिलंय. बेलगावीच्या पवन गोराई, भुवनेश्वरचे सीतांशु मोहन परिदा यांच्याशिवाय यश शर्मा, शहाब अल्ताफ आणि आणखीन अनेक लोकांनी पाण्याशी संबंधित असलेल्या आव्हानांविषयी लिहिलंय. पाण्याला आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. ऋग्वेदामधल्या आपहा सुक्तममध्ये पाण्याविषयी नमूद केलंय की आपो हिष्ठा मयो बुहा स्थान ऊर्जे ददातन महे रणाय चक्षसे यो वहा शिवतोमो रसहा तस्य भाजयेत नहा ऊषती